मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रिया अर्जुनच्या गळ्यात आता हार घालते. तर आता घरातील सर्वजण खूपच खुश असतात, कारण अर्जुनसुद्धा आता प्रियाच्या गळ्यात ती वरमाला घालणार असतो. त्याच वेळी आता मात्र तो एकदम शांत होऊन जातो, कारण त्याला सायलीची खूप आठवण येत असते. शेवटच्या क्षणी काहीतरी चमत्कार होईल असं त्याला नेहमी वाटत असतं, सतत वाटत असतं. त्यामुळे तो खूप वेळ असा थांबलेला असतो प्रियाच्या गळ्यात. प्रिया मात्र मान खाली करूनच उभी असते, कारण तिला असं वाटत असतं की कधी एकदा अर्जुन माझ्या गळ्यात ती वरमाला घालेल. इकडे चैतन्य मात्र खूपच नाराज असतो, कारण सायली अजूनही आलेली नसते. कधी एकदा सायली येते आणि हे लग्न मोडते असं आता त्याला होतं. त्यामुळे त्याचं लक्ष सर्व काही गेटकडेच असतं. मग आता प्रताप म्हणतो, अर्जुन अरे काय झालं? तर अर्जुनला आता फक्त आणि फक्त सायली आठवत असते. त्या दोघांच्या लग्नातील क्षण त्याला आठवू लागतात. तेव्हा दादा तू माळ घाल ना तन्वीच्या गळ्यात, असं आता अश्विन म्हणतो. तर आता नाईलाजाने अर्जुन हा हात पुढे करतो, तर त्याला प्रियाच्या जागी फक्त सायली आठवत असते आणि तो पटकन आता माळ घालून टाकतो. तेव्हा घरातील सर्वजण आता खूपच खुश होतात आणि टाळ्या वाजवतात, कारण आता सर्वांनाच प्रिया आणि अर्जुनचं लग्न पाहायचं असतं. आता फक्त मंगळसूत्र घालण्याचा विधी झाल्यानंतर ते लग्न जवळपास फायनल झालेलंच असतं. त्यामुळे प्रिया आता खुश होत गुरुजींना विचारते, आता आमचं लग्न झालं ना, आम्ही दोघेही नवरा बायको झालो ना? तेव्हा तेथे असणारे सर्वजण आता प्रियावर हसू लागतात, कारण प्रिया एवढी उतावीळ असते प्रत्येक गोष्टीसाठी की ते पाहूनच सर्वांना आता हसू येतं. मग गुरुजी आता पुढे म्हणतात, नाही, कारण आता सर्व विधी झाल्यानंतर वराने वधूला मंगळसूत्र घातल्यानंतरच तुमचं लग्न फायनल होईल आणि हा विवाह सोहळा सुद्धा संपन्न होईल. तेव्हा प्रिया आता म्हणते, चला ना मग, चला की पुढचे विधी करून घेऊयात आपण. तेव्हा चैतन्य आता खूपच घाबरतो, मनात विचार करतो की सायली वहिनी पटकनी, कारण आपल्याकडे वेळ आता खरंच खूप कमी आहे. मग त्यानंतर कल्पना प्रियाला विचारते, तन्वी अगं काय चाललंय काय तुझं, किती हा होता वेळेपणा? अगं बाळा, विधीच्या बाबतीमध्ये अशी अजिबात घाई करायची नसते. सायली आणि कुसुम या दोघीही आता खूप टेन्शनमध्ये असतात. तेवढ्यातच रिक्षावाले काका आणि हवालदार काका तेथे येतात. कुसुम विचारते, काय हो, किती वेळ लागणार आहे अजून? मग आता त्यावेळी हवालदार काका म्हणतात, तुमचं काम झालंय, त्या गाड्या आता बाजूला काढण्याचं काम सुरू आहे, हे काय 5 मिनिटामध्ये लगेच तुम्हाला जाता येईल. तेव्हा या दोघीही खुश होतात. रिक्षावाले काका म्हणतात, चला मी पटकन रिक्षा आता पुढे घेऊन येतो. त्याचवेळी आता कुसुम सायलीचा हात अगदी प्रेमाने पकडत म्हणते की खरंच हा चमत्कार झालाय. सायली म्हणते, माझ्या देवी आईनेच मला हा साक्षात्कार दिलाय आणि माझी नवस्फूर्ती झाली आहे, कारण माझं आणि अर्जुन सरांचं लग्न हे विधिवत जोडलं जावं असंही तिला वाटतंय. तेव्हा तुझ्या इच्छाशक्तीचा विजय असो, चला आपण पटकन जाऊयात, असं आता सुम म्हणते. त्या दोघीही रिक्षात बसून आता लग्न मंडपाकडे जायला निघतात. तर दुसरीकडे आता अर्जुन आणि प्रियाच्या लग्नाचे सर्व विधी आता अगदी व्यवस्थितपणे पार पडत असतात. घरातील सर्वजण खुश असतात आणि प्रिया व अर्जुनकडे पाहत असतात, कारण आता पूर्णाजीचं स्वप्न फायनली पूर्ण होणार असतं. मग आता अर्जुनचं कशातच लक्ष नसतं, कारण त्याला सायलीच्या पहिल्या भेटीपासून ते आत्तापर्यंतचा सर्व त्याच्या प्रेमाचा प्रवास आठवू लागतो, की कशाप्रकारे मिसेस सायली आणि मी एकमेकांबरोबर अगदी नाईलाजाने लग्न केलं, परंतु आमच्या या 1-1.5 वर्षाच्या संसारामध्ये आम्ही अनेक चढउतार पाहिले. त्याचबरोबर आम्ही एकमेकांना साथ देत 1-1.5 वर्ष संसार केला. मग नंतर आम्हा दोघांनाही एकमेकांवर असलेल्या प्रेमाची जाणीव कशा प्रकारे झाली, हे सगळं आणि सर्व प्रवास आता त्याला आठवू लागतो. आता तो खूपच इमोशनल होतो आणि सायलीच्या आठवणीमध्ये अगदी दंगून जातो. त्या विधींकडेही अजिबात त्याचं लक्षच नसतं. तेव्हा आता ज्या प्रकारे सायलीने माझ्यावरचं प्रेम व्यक्त केलं होतं, मी तिच्यावर असणारं प्रेम व्यक्त केलं होतं, हे सर्व क्षण देखील आता त्याला नंतर आठवू लागतात. प्रियाला आता सारखं सारखं असं वाटत असतं की सायली येते की काय, म्हणूनच ती आता पटपट ते विधी उरकण्याचं पाहते. तर आता अर्जुन एकदमच शांत शांत असतो, तो काहीही कुणाबरोबर बोलत नसतो. तर प्रियाला आता त्यामुळे राग आलेला असतो. त्यानंतर कल्पना म्हणते, अर्जुन अरे जरा हस ना बाळा.
इकडे चैतन्याच्या मनाची अजूनही घालमेल सुरूच असते. त्याचं कशातच लक्ष नसतं. कधी एकदा सायली येते ना, त्याकडेच त्याचं लक्ष असतं. इकडे कुसुम आता सायलीला म्हणते, थोडाच वेळ राहिलाय, आपण पटकन जाऊयात आता. आता विधी हे सुरू असताना अर्जुनचं कशातच लक्ष नसतं. मात्र आता प्रिया ही सारखीच गुरुजींना विचारू लागते की गुरुजी कधी होणार हे विधी आणि कधी अर्जुन माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणार. गुरुजी आता काहीच बोलत नसतात. त्यावेळी घरातील सर्वजण आता प्रियावर हसतात, कारण प्रिया सारखी जोतावेळीसारखी करत असते. तिच्या मनात थोडी का होईना भीती असते सायली येण्याची. त्यानंतर पूर्ण आजी म्हणतात की ते एक लग्नामध्ये कसं असतं, नवरा उतावीळ असतो की कधी एकदा लग्न होईल, परंतु इथे तर उलटच आहे. इथे आपली तन्वी ही उतावीळ आहे लग्नासाठी. मग आता प्रताप म्हणतो, तसं नाही आहे अगं पूर्ण आई. अगं तिला असं झालंय की कधी एकदा ती आपल्या घरी येईल. तेव्हा सर्वजण पुन्हा हसतात. मग आता अस्मिता म्हणते, तसं नाहीच डॅड. अहो तिला अर्जुनची बायको कधी होतीये ना, असं झालंय. नंतर आता कल्पना म्हणते, अर्जुन अरे जरा हस ना बाळा. त्याच वेळी आता अर्जुन एकदम शांतच असतो. तर सुमन म्हणते, अरे अर्जुन, लग्नाचे फोटोज आणि व्हिडिओ हे आयुष्यभर पाहायचे असतात. त्यामध्ये अर्जुन तू ना एकदम गंभीरच दिसणार आहे. तेव्हा प्रिया म्हणते, त्याने काय फरक पडतो सुमन काकू? अगं लग्न होणं महत्वाचं आहे. प्रियाचं हे बोलणं ऐकून अर्जुनच्या तळपायाची आग मात्र मस्तकात गेलेली असते. त्यानंतर आता प्रिया म्हणते, गुरुजी हा विधी आता संपत आलाय, मंगळसूत्र घालून घेऊयात ना. तेव्हा सर्वजण पुन्हा एकदा डोक्याला हात लावतात. तर अस्मिता म्हणते, अगं थांब, हा विधी तरी होऊ देत. इकडे सायली आणि कुसुम या दोघीही आता लग्न मंडपाजवळ येऊन पोहोचतात. तर सायली रिक्षातून आपली बॅग घेऊन खाली उतरते आणि त्या मंडपाकडे पाहतच राहते. दुसरीकडे लग्नाचे विधी आता संपन्न होण्याच्या मार्गावरच असतात. तर वधूवर या दोघांनाही गुरुजी हात जोडायला सांगतात. तर अर्जुन आता अजिबात हात जोडत नसतो. ते पाहून आता कल्पना त्याला म्हणते, बाळा अरे काय झालंय, हात जोड. तेव्हा तो कसाबसा हात जोडतो. तेव्हा विमलला आता धक्का बसतो की या क्षणी सुद्धा काही चमत्कार होऊ शकत नाही. त्यानंतर गुरुजी म्हणतात, वधूचं जे मंगळसूत्र आहे ना ते घेऊन या आता. तेव्हा आता कल्पना म्हणते, विमल अगं मंगळसूत्र घेऊन ये. मग आता विमल मंगळसूत्र आणण्यासाठी जाते. तेव्हा अर्जुन मात्र खूपच नाराज होतो, कारण त्याला असं वाटत असतं की या शेवटच्या क्षणी तरी काहीतरी चमत्कार होईल, परंतु तसं काहीही झालेलं नसतं. आणि म्हणूनच तो आता त्या मंगळसूत्राकडे पाहतच राहतो. खरा हक्क त्याचा सायलीचा आहे, परंतु प्रियाच्या गळ्यात मी हे मंगळसूत्र कसं घालणार, हा प्रश्न त्याला पडतो. तर चैतन्यसुद्धा आता खूप घाबरतो. अर्जुन प्रियाचं लग्न होतं की काय, सायली वहिनी येणार नाही की भीती आता त्याला खूपच वाटू लागते. त्या मंगळसूत्राकडे पाहत अर्जुनला त्याच्या पहिल्या लग्नाचे सर्व क्षण आठवत असतात. मी सायलीच्या गळ्यात ऑलरेडी मंगळसूत्र घातलं आहे, तीच माझी धर्मपत्नी आहे असं अर्जुनला मनातून वाटत असतं. तर कल्पना आता मंगळसूत्र अर्जुनला म्हणते, अरे घे बाळा आणि घाल तिच्या गळ्यामध्ये. तर प्रिया खूपच एक्साइट असते. त्यानंतर गुरुजी आता लगेच मंगळसूत्राची पूजा करतात. तेव्हा मंगळसूत्राची पूजा होत असताना प्रिया आता मनातच विचार करते, आता फक्त काही सेकंद राहिले आहेत, मग काय माझी सर्व स्वप्न ही पूर्ण होणार, माझ्या मेहनतीचं चीज होणार. अगं सायली, तू हरणार आहेस, कारण तू इथे पोहोचू शकली नाहीये. इकडे आता सायली आणि कुसुम या दोघीही फार्म हाऊसवर येतात खरं, परंतु कुसुम मध्येच थांबते. त्यामुळे सायली विचारते, कुसुमताई चल ना आतमध्ये, तू इथे का थांबली आहेस अशी? अगं आपण लग्नघरापर्यंत पोहोचलोय खरं, पण चैतन्य सर म्हणाले की तेथे सिक्युरिटी गार्ड असणार आहेत. तेव्हा कुसुम आता म्हणते, अगं म्हणूनच तर थांबलीये. त्यावेळी सायली विचारते, म्हणजे? मग आता कुसुम म्हणते, अगं मी तुला म्हणाले ना, या धडपडीत तू एकटी नाहीच आहे, कारण माझ्याकडून सुद्धा मी थोडा हातभार हा लावलाच आहे. इकडे गुरुजी आता सांगू लागतात की मंगळसूत्राचा विधी आता पूर्ण झाला की तुम्ही दोघेही पती पत्नी होणार. तेव्हा अर्जुनच्या काळजाचा ठोकाच चुकतो. तर प्रिया खुश होते. इकडे कुसुम आता म्हणते, अगं समजलं की नाही तुला? तेव्हा सायली विचारते, काय कुसुमताई, अगं सांग ना गं तू. मग आता कुसुम म्हणते, सांगायचं कशाला, ऐक ना तू. तेवढ्यातच बँडबाजा पथक तेथे येतात आता. मग सायली त्या बँडबाजा पथकाकडे पाहतच राहते. तेवढ्यातच सत्या आणि मीरा सुद्धा आता तेथे बँडबाजा पथकामध्ये येतात.
तर सायली आता त्यांच्याकडे पाहतच राहते आणि हसत असते. पुढे आता सत्याचं नाचून होतं. त्यावेळी तो म्हणतो, सायली ताई, तुमच्या प्रियाचा बँड वाजवण्यासाठी आम्ही आलोच आहोत. आता तुम्ही फक्त सांगा, डायरेक्ट बँड वाजवायचाय की तुंतुण्यापासून सुरू करायचंय? त्याच वेळी सायली हसूनच म्हणते, माफ करा दादा, पण मी तुम्हाला ओळखलं नाहीये. तेव्हा आता मीरा विचारते, काय कुसुमताई, तुम्ही यांना सांगितलं नाही का? मग आता कुसुम म्हणते, हो सांगते अगं, भेट तरी अगोदर. असं म्हणून त्या दोघीही आता एकमेकींना मिठी मारतात. त्याच वेळी आता सायलीला कळत नाही नक्की हे आहेत तरी कोण. कुसुम मीराला विचारते, कशी आहेस ग? मग आता मी एकदम मस्त आहे, तू कशी आहेस, असं कुसुमला सुद्धा मीरा विचारते. तेव्हा कुसुम म्हणते, मी सुद्धा एकदम मस्त. त्यानंतर सत्या म्हणतो, कुसुमताई, अगं तू जी जबाबदारी आमच्यावर दिली आहे ना, ती मी अगदी 100% पूर्ण करणारच. मग आता कुसुम म्हणते, सायली, मी तुला म्हटलं होतं ना की तुला अर्जुनपर्यंत पोहोचवणार, तर हे सत्या आणि मीरा दोघेही तुला तिथपर्यंत पोहोचवतील. अगं माझी सांगलीची मावशी आहे ना, तिची नात आहे ही मीरा, आणि हा सत्या तिचा नवरा. सायली त्या दोघांनाही नमस्कार करते. मग आता सायली मनातच विचार करते की बरं झालं हे तरी मदतीला आलेत. मग त्यानंतर ती त्या दोघांनाही म्हणते, खरंच तुमचे आभार, कारण मला तर एवढ्या पहाऱ्यातून आतमध्ये जायचं कसं कळतच नव्हतं, पण तुमच्या दोघांची आता नक्कीच मदत होईल. पण दादा, तुम्ही काय करणार आहात? या पहारेकऱ्यांना कुठेही घेऊन जाणार आहात का? तेव्हा मीरा म्हणते, अहो त्यांच्यावर एवढा वेळच घालवायचा नाही आपल्याला. सायली विचारते, म्हणजे काय? मीरा म्हणते, तुम्हाला तुमच्या यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या यांनी खास डोकं लावलंय. त्यानंतर आता हे पहा, असं म्हणून पिशवीत काय आहे ना ते मीरा दाखवते. सायली म्हणते, काय आहे? तेव्हा सत्या म्हणतो, तुमचं आतमध्ये जाण्याचं तिकीट आहे. अशा वाऱ्याच्या झुळकेने तुम्ही आतमध्ये जाल तर कुणाला कळणार सुद्धा नाही तुम्ही आतमध्ये गेल्यात म्हणून. तेव्हा आता सायली म्हणते की म्हणजे नक्की काय? तर बँडवाल्या दादांचा ड्रेस, असं म्हणून सत्या सायलीच्या डोक्यात त्या बँडवाल्या दादांची टोपी घालतो. त्याच वेळी आता जे बँडवाल्या दादांची जी कपडे असतात ना, ती सायली आता घालते. मग आता ती स्वतःशीच हसते. तर कुसुम म्हणते, अगं सायली, सायली, किती छान दिसतेस तू. मीरा म्हणते, वा ताई, छान, एकदम जमते की तुम्हाला. आता तुम्ही सुद्धा या बँडवाल्या दादांमधले एक दिसताय बघा. आता सत्या म्हणतो, अहो ताई, या बँडवाल्या दादांना मी तुमच्यासाठीच घेऊन आलोय. अहो तुम्ही यांच्याबरोबर आतमध्ये गेलात ना, मग कुणालाही कळायचं नाही. तेव्हा सत्यदादा आणि मीरा, तुमचे खरंच खूप उपकार झाले, असं सायली म्हणते. त्याच वेळी आता सत्या म्हणतो, नाही हो ताई, प्रेमाला मदत करायची आणि ही कसली उपकाराची भाषा? आणि आपलं प्रेम जर आपल्याला मिळवायचं असेल तर लढावं लागतंच की. अहो कधी कधी सासरची माणसं आडवी येतात, तर कधी कधी नवरेच चिवट वागतात. असं म्हणून ती सत्याकडे पाहते. तेव्हा सर्वजण सत्यावर हसतात. मग त्यानंतर तो म्हणतो की विजय तर तुमचाच होणार आहे. आता तुम्ही यांच्याबरोबर आतमध्ये जा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, असं म्हणून तो सायलीला बोलतो. त्यानंतर आता हे राहीलच की, असं म्हणून पिपाणी आता सायलीच्या हातात मीरा देते. त्यावेळी आता मीरा त्या पिपाणीकडे पाहतच राहते. सत्या बँडवाल्या दादांना सांगतो, तुम्ही आता यांना आतमध्ये घेऊन जा, तुमच्यासोबत नवऱ्या मुलापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची. तेव्हा ठीक आहे, असं म्हणून सर्वजण आपले आता बँडबाजा जे पथक असतं ना, ते आपापली वाद्य वाजवू लागतात. कुणी पिपाणी तर कुणी ढोल, असं त्यांचं चालू असतं. त्यानंतर आता बँडवाला पथक हे त्या सिक्युरिटी गार्ड जवळ येतात आणि मग तो सिक्युरिटी गार्ड विचारतो, किती वेळ केला तुम्ही? आतमध्ये सर्वजण तुमची वाट पाहत आहेत, चला बरं लवकर आतमध्ये जा. मग आता सायली त्यांच्यामध्ये कधी मिसळून जाते त्यांनाच कळत नाही. सायलीने आता तसा वेश परिधान केल्यामुळे, वेषांतर केल्यामुळे सिक्युरिटी गार्डला समजलेलं नसतं की सायली आतमध्ये गेली. तर आता सायली खाली मान घालून पिपाणी आपली हातात धरत तेथून निघालेली असते. सर्व सिक्युरिटी गार्ड देखील तेथे उभे असतात. इकडे अर्जुनने अजूनही प्रियाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं नसतं. तेव्हा प्रिया आता मंगळसूत्र कल्पनाकडे देते. कल्पना म्हणते, अर्जुन घे आता हे मंगळसूत्र आणि घाल तन्वीच्या गळ्यात. तरीही अर्जुन एकदम शांत असतो, त्याला काय करावं सुचत नाही. तेव्हा आता गुरुजी म्हणतात, आता नवऱ्या मुलाने मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालायचं. तेवढ्यातच सायली आता जरा आतमध्ये येते आणि लगेच ती पिपाणी वाजवू लागते. सायली आता हा सर्व प्रकार पाहत असते आणि तिला मोठा धक्का बसतो. इकडे आता पिपाणी वाजत असल्यामुळे, मोठा आवाज असल्यामुळे गुरुजी जे काही बोलतायत ते कुणालाच ऐकू येत नसतं. आणि म्हणूनच आता प्रताप विचारतो, हे काय चाललंय काय?
कोण एवढ्या मोठ्याने पिपाणी वाजवतंय, कारण गुरुजी काय म्हणतायत ते सुद्धा ऐकू येत नाहीये. अर्जुन बिचारा एकदम शांत असतो. असं वाटत असतं की त्याला इथून उठावं आणि पळून जावं, परंतु पूर्ण आजी घरातील सर्वजण तेथे असल्यामुळे त्याचा नाईलाज असतो. तो त्या मंगळसूत्राकडे पाहतच राहतो. प्रिया आता या क्षणासाठी खूपच एक्साइट असते आणि तिच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसत असतो. तर आता नाईलाजाने अर्जुन मंगळसूत्र हे हातात घेतो, पण इकडून सायली सारखी सारखी ती पिपाणी आता वाजवतच असते. त्यामुळेच आता सर्वांना खूप डिस्टर्ब होत असतो. तेव्हा वैतागूनच आता प्रिया विचारते कोण आहे तिथे, तर अर्जुनच्या हातात अजूनही ते मंगळसूत्र असतं. तर सायली आता सर्वांसमोर येत असते. तर सर्वजण आता तिच्याकडे पाहतच राहतात. त्यानंतर ती अर्जुनकडे पाहत राहते. तर घरातील सर्वजण जेव्हा सायलीला पाहतात तेव्हा खरं तर सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. तर सायलीला पाहून अर्जुन खूपच खुश होतो आणि त्याच्या डोळ्यात आता पाणी येतं. बँडवाल्या पथकाच्या वेशामध्ये सायली असते, त्यामुळे अश्विन तर शॉक होऊन जातो आणि तो उठूनच तिच्याकडे पाहतो. सायलीला पाहून आता अर्जुनच्या चेहऱ्यावरची कळी मात्र खुललेली असते. तर प्रियाचे आता धाबेच दणाणलेले असतात, कारण एवढी तिने टाईट सिक्युरिटी ठेवलेली असते तरी सायली या बँडबाजा पथकाच्या अवतारामध्ये इथे आली. हे पाहून आता प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. घरातील सर्वजण रागातच सायलीकडे आता पाहू लागतात. त्याचवेळी सायली आता मोठ्यानेच म्हणते, मी अर्जुन सरांची बायको सौ सायली अर्जुन सुभेदार, असं म्हणून ती डोक्यात असणारी ती टोपीच आता काढून फेकून देते आणि तिने जो बँडबाजा पथकाचा कोट घातलेला असतो ना, तोही तो काढते. ती आता छान अशी तयार होऊन आल्यामुळे घरातील सर्वजण तिच्याकडे पाहत असतात. तर अर्जुनच्या चेहऱ्यावरची कळीच खुलते, कारण माझी सायली माझ्याकडे आली असं त्याला आता मनातून वाटतं आणि त्यामुळेच तो तिच्याकडे एकटक पाहतो. त्याचवेळी आता सायली म्हणते, मी आलीये ठरल्याप्रमाणे माझ्याच नवऱ्याशी लग्न करायला, असं म्हणून अर्जुनकडे खूपच प्रेमाने ती आता पाहते. तेव्हा चैतन्य सुद्धा खूपच आपल्या मित्रासाठी खुश होतो, कारण त्याला त्याचं प्रेम मिळणार या विचाराने चैतन्याची देखील कळी खुललेली असते. अर्जुनला तर आता अपेक्षित सुद्धा नसतं की माझी सायली येईल आणि माझ्यासमोर अशी उभी राहील, परंतु आता खरंच सायली आलेली असते. त्यामुळे अर्जुन काय करतो तर ते मंगळसूत्रच आता ठेवून देतो आणि सायलीकडे खूपच प्रेमाने पाहू लागतो. तिच्याकडे पाहून तो हसत असतो. दोघेही एकमेकांना अगोदर डोळे भरून पाहून घेत असतात. तर घरातील आता शॉक होऊन तिच्याकडे पाहू लागतात. सायली आता सर्वांसमोर येऊन उभी राहते आणि पूर्णाजींकडे एकटक पाहत असते. तर पूर्णाजी सुद्धा रागातच सायलीकडे पाहतात. त्याचवेळी पूर्णाजी आता म्हणतात, अगं किती वेळा तुला सांगितलं या लग्नाशी तुझा काहीही संबंध नाही म्हणून, आणि तरीही तू इथे का आलीस? त्याचवेळी आता सायली म्हणते, मी हे लग्न मोडायला आलीये. तेव्हा घरातील सर्वांना मोठा धक्का बसतो. तर आता पूर्णाजी विचारतात, काय? तेवढ्यातच प्रतिमा देखील आता तेथे येते आणि सायलीकडे आश्चर्याने पाहतच राहते की आता ह्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, हे दोघेही लग्न करणार या विचाराने प्रतिमाला देखील खूपच आनंद झालेला असतो. त्यानंतर आता कल्पना म्हणते की काय तू लग्न मोडायला आली आहेस का? अगं आम्हाला वाटलंच होतं तू ऐनवेळी येऊन इथे नक्कीच काहीतरी गोंधळ घालणार म्हणजे घालणारच. चल आत्ताच्या आत्ता इथून निघ, असं म्हणून ती आता सायलीला त्या लग्न मंडपाबाहेर हाकलण्याच्या प्रयत्नात असते. त्यानंतर सायली म्हणते, नाही आई, मी नाही निघून जाणार, कारण मागच्या वेळी तुम्ही मला इथून निघून जायला सांगितलं होतं, मग मी तुमच्या आदरापोटी गेले सुद्धा होते, मग मी आजही तुमचा आदरच करतीये, पण माफ करा आई, यावेळी मी तुमचं ऐकूच शकत नाही. तेव्हा सर्वजण अजून रागातच सायलीकडे पाहू लागतात. पुढे आता सायली म्हणते, यांचं लग्न फक्त आणि फक्त माझ्याशीच होऊ शकतं, कारण आमच्या दोघांचंही एकमेकांवर खूप म्हणजे खूप प्रेम आहे, असं म्हणून आता सायली आपलं प्रेम कबूल करत असते. त्याचवेळी अर्जुन खूप प्रेमाने सायलीकडे पाहू लागतो. तेव्हा प्रिया आता रागातच म्हणते, काय? अगं अर्जुनचं काही तुझ्यावर प्रेम वगैरे नाहीये, मग आता काही पण बडबडायचं नाही, असं म्हणून प्रिया रागातच तिला तेथून जायला सांगते. तेव्हा सायली म्हणते, हे जर खरं असेल ना तर ते सांगतील ना की माझ्यावर प्रेम नाहीये त्यांचं, तू का सांगतीयेस? मग आता प्रिया म्हणते, माझा हक्क आहे, कारण मी त्याची होणारी बायको आहे आणि आता आम्ही लाईफ पार्टनर असणार आहोत. तेव्हा प्रतिमा रागातच प्रियाकडे पाहते.
तेव्हा आता सायली म्हणते, हेही मला त्यांच्या तोंडूनच ऐकायला आवडेल. तेव्हा आता घरातील सर्वजण अर्जुनच्या उत्तराची वाट पाहत असतात, कारण अर्जुन आता या क्षणी नक्की कोणता निर्णय घेतोय हे सर्वांना आता पाहायचंच असतं आणि म्हणूनच सर्वांची नजर फक्त आणि फक्त अर्जुनवरच असते. मग पुढे आता अर्जुन सायलीकडे खूप प्रेमाने पाहतो आणि सर्वांना सांगतो, तन्वी जे म्हणती ना ते मी कधीच म्हणू शकत नाही. तर अर्जुन आता खूप प्रेमाने सायली जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. त्याच वेळी आता कल्पना म्हणते, अर्जुन खबरदार, एक जरी पाऊल पुढे टाकला ना तर मग बघच आता. त्यानंतर आता पूर्णाजी या रागातच म्हणतात, अर्जुन आहे तिथेच थांबायचं आणि तुम्हाला शब्द दिलाय ना हे तू अजिबात विसरायचं नाही म्हणजे नाही. तेव्हा नाईलाजाने अर्जुनला आता तेथे थांबावं लागतं आणि त्याची आता पूर्णपणे कोंडी होते. काय करावं त्यालाही सुचत नसतं. नंतर आता सायली रविराजकडे पाहते. त्याचबरोबर आता तिला असं वाटत असतं की रविराजने माझ्या बाजूने बोलावं. यांना थोडं रविराज सायलीकडे रागातच पाहतो आणि अर्जुनला म्हणतो, अर्जुन अगोदर तुमच्या लग्नाचे विधिवत सगळे काही विधी पूर्ण होऊ देत आणि मग आपण याविषयी सर्व काही बोलू, कारण अगोदर तन्वी तुझी पत्नी झाली पाहिजे. त्याच वेळी आता सायली म्हणते, रविराज काका माझा पूर्णपणे तुमच्यावर विश्वास आहे, कारण तुम्हाला जेवढा कायदा कळतो ना त्याही पेक्षा जास्त प्रेम कळतं. आणि यांचं प्रेम प्रियावर नाही तर फक्त आणि फक्त माझ्यावर आहे. तरीही तुम्हा सर्वांना का वाटतंय की यांचं आणि प्रियाचं लग्न व्हावं? तेव्हा प्रियाच्या तळपायाची आग आता मस्तकात जाते आणि रागातच ती सायलीकडे पाहते. त्यानंतर सायली आता प्रतिमाकडे पाहते आणि तिला जरा बरं वाटतं, कारण प्रतिमाचा या लग्नासाठी पूर्णपणे होकार म्हणजे होकारच असतो. तेव्हा प्रिया आता पुढे येते आणि सायलीला रागातच म्हणते, हो सर्वांना असंच वाटतंय माझं आणि अर्जुनचं लग्न व्हावं, कारण माझे बाबा फक्त आणि फक्त माझ्या आनंदाचा विचार करतात. आता तुला मिळालं का उत्तर, असं म्हणून आता तिला ती निघायला सांगते. पुढे आता तू जातीयस की मी धक्के मारून बाहेर काढू, असं रागातच प्रिया म्हणते. सायलीचा हात खूप जोरातच पकडते. त्याच वेळी आता अर्जुन म्हणतो, तन्वी हे बघ तू अगोदर त्यांचा हात सोड. तेव्हा प्रिया उद्धटपणाने म्हणते, नाही सोडणार. काय करणार आहेस तू? कारण हिचा हात धरून मी हिला आता बाहेर काढणार आहे. तेव्हा अर्जुन रागातच म्हणतो, मी गप्पा आहे म्हणून माझ्या सहनशक्तीचा असा अंत आता बघू नकोस. तू अगोदर हात सोड. तेव्हा प्रिया अजूनच उर्मटासारखी वागते, त्यामुळे अर्जुन जोरातच आता सोड असं म्हणतो. तेव्हा प्रिया आता पटकन सायलीचा हात सोडते. तेव्हा सायली आता अर्जुनकडे पाहतच राहते. त्यानंतर कल्पना विचारते, काय ग आमच्या आनंदावर विरजण टाकल्याशिवाय तुला झोप येत नाही का? तेव्हा अश्विन रागातच म्हणतो, झाला तेवढा ड्रामा बस झाला, कारण हे पाहुणे आहेत त्यांच्यासमोर सुभेदारांच्या इज्जतीची लाच काढू नकोस आता. आता प्लीज इथून निघ असं म्हणून आता अश्विन सुद्धा सायलीवर ओरडतो. त्याच वेळी आता अस्मिता म्हणते, ऐकतीये का ही एवढी निर्लज्ज झाली ना, ही ऐकणारच नाही अशी. त्याच वेळी प्रिया म्हणते, ही अशी जाणारच नाही बाहेर, असं म्हणून ती सेक्युरिटीला आवाज देते. त्यानंतर आता सेक्युरिटी असा आवाज देत ती पटकन त्यांना यायला सांगत असते, पण कुणीही लवकर तेथे येत नाही. सायली आता हात जोडून सर्वांना म्हणते, आई, पूर्णाजी, बाबा हे पहा, आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं आणि आम्ही तुमच्यापासून ते लपवलं. ही आमची खूप मोठी घोडचूकच झाली आणि म्हणूनच त्याची शिक्षा आम्हाला अशी आयुष्यभर देऊ नका. आता प्रिया ही आरडाओरडा करत, सिक्युरिटी कुठे गेले सगळे, ऐकू येत नाहीये का, असं रागातच म्हणते. मग त्यानंतर ती आता म्हणते, यांच्यासारखे भिकारी लोक आमच्यासारख्यांच्या मोठ्यांच्या लग्नात येतातच कसे? तेवढ्यातच आता सिक्युरिटी तेथे येतात आणि हो मॅडम काय झालं असं विचारतात. प्रिया आता तेथून खाली येते आणि सनसन त्या सिक्युरिटीच्या कानाखाली देते. त्यावेळी सर्वांना मोठा धक्काच बसतो. मग त्यानंतर या मुलीला आतमध्ये शिरू द्यायचं नाही असं बजावलं होतं ना तुम्हाला, रागातच प्रिया आता विचारते. ही मुलगी आतमध्ये आलीच कशी, तुम्ही पाठवलं का हिला, असं म्हणून प्रिया चिडते. तुम्हाला नक्की कसले पैसे मिळतायत, आत्ताच्या आत्ता या मुलीला फरफटतच बाहेर घेऊन जा. तेव्हा तो आता सायलीला हात लावणारच असतो. तेवढ्यात अर्जुन पुढे येतो आणि त्या सिक्युरिटीचा हातच पकडतो आणि एवढा जोरात हात पकडतो की आता त्या सिक्युरिटीची वाटच लागते. तो आता मोठ्याने ओरडत असतो. त्याच वेळी आता चैतन्याला आनंद होतो की माझा पूर्वीचा मित्र पुन्हा आला, म्हणजे त्याच्यामध्ये एक अशी इच्छाशक्ती निर्माण झाली की सायली माझ्या बाजूने आहे ना, मी सुद्धा तिला सपोर्ट करणार, आमच्या दोघांचंच लग्न होणार. मग आता सायलीला वाचवण्यासाठी अर्जुन पुढे आल्यामुळे सायली खूपच प्रेमाने अर्जुनकडे पाहते. आता तिच्या मनात असणारा विश्वास, तिची डेअरिंग अजूनच वाढते. मग त्यानंतर ती आता कोणालाच घाबरत नाही.
त्यानंतर अर्जुन म्हणतो, माझ्या बायकोला हात लावायचा नाही, तुझी जागा जिथे आहे ना तिथे जाऊन उभं राहायचं, तू गेटच्या बाहेर जा, आऊट, असं म्हणून अर्जुन त्याला घालवून देतो. पुढे आता अर्जुन म्हणतो, मी खूप दिवस गप्प राहिलो, पूर्ण आजीचा रिस्पेक्ट करत होतो म्हणून तन्वीचं वागणं एवढे दिवस मी सहन आज तन्वीने तर सर्व लिमिट्स या क्रॉस केल्या. पुढे आता तो सर्वांना जणू धमकीच देतो, माझ्या बायकोला कुणी हात लावला, तिच्या जवळ आलं तर गाठ फक्त माझ्याशी आहे. तेव्हा सर्वजण अर्जुन आणि सायलीकडे पाहतच राहतात. तर आता अर्जुन आपल्या बाजूने बोलल्यामुळे सायलीला खूपच आनंद होतो, कारण त्याने सुद्धा आता स्वतःच्या प्रेमासाठी थोडा का होईना स्टँड घेतलेला असतो. चैतन्य देखील आता खूपच खुश होतो. मग त्यानंतर सर्वजण रागातच सायली अर्जुनकडे पाहू लागतात. मित्रांनो, पुढील भागामध्ये प्रतिमा पुढे विचारते, पूर्णाई, या सर्व मुळाशी फक्त तुम्ही मला दिलेलं वचन आहे ना? तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, जोपर्यंत ते वचन पूर्ण होत नाही तोपर्यंत मला चैन नाही पडणार. प्रतिमा म्हणते, तन्वी आणि अर्जुनच्या लग्नाचं जे वचन मला आठवतही नाहीये, त्या वचनातून मी तुम्हाला मुक्त करतीये. तर आता तुला वचनातून तर मुक्त केलंय, आता मला माझं 7 जन्माचं नातं निभावू दे, असं अर्जुन पूर्ण आजीला म्हणतो आणि सायलीबरोबर लग्न करतो. त्याचबरोबर तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.